सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या मतदारसंघात तुल्यबळ असल्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असणार आहे। महायुतीची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता असून भाजपकडून 4 नावे मंजुरीसाठी हायकमांडकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे। आता भाजप श्रेष्ठींकडून या 4 नावांना हिरवा कंदील दाखवला जातो की नवी नावे जाहीर केली जातात याची उत्सुकता आहे। मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अटीतटीची लढत झाली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेखर गोरे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते, तर काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे निवडणूक लढवत होते। त्या निवडणुकीत मोहन कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांचा पराभव केला होता। त्यामुळे यावेळी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे। या मतदारसंघात भाजपकडे 314 मतदार असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस 205, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 119, शिवसेना 111, काँग्रेस 73, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे। याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे। त्यामुळे महायुतीत सातारा सांगलीची जागा ही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपच्या उमेदवारींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत झाली। त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सांगली जिल्ह्यातील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक यांची तर सातारा जिल्ह्यातून शेखर गोरे आणि धैर्यशील कदम यांच्या नावांवर विचार करण्यात आला।